श्री क्षेत्र भीमाशंकरच्या वाटेवर ही दातपाडी म्हणून वनस्पती आहे. हिला रामेटा असं म्हटलं जातं. आणि या वनस्पतीची काडी जर चघळली गेली चुकून तर मग त्याने हिरड्यांना सूज येते आणि दात पडतात, म्हणून हिला दातपाडी म्हणतात. आणि संस्कृतमध्ये रामेटा म्हटलं जातं. तर औषधी जो उपयोग आहे रामेटा वनस्पतीचा तो म्हणजे तिच्या पानांपासून तेल सिद्ध केलं जातं. आणि ते तेल कर्णपाळींना मसाज केल्यानंतर कर्णबाधिरी, कमी ऐकू येणं याच्यामध्ये खूप चांगला परिणाम होतो. ही वनस्पती दाखवण्याचा उद्देश असा की बरेचसे पर्यटक जे आहेत ते गडांवर जातात आणि गडांवर जाऊन अन्न शिजवतात. तर तो पूर्वी एक किस्सा झालेला आहे की अन्न शिजवत असताना याच्या काडीने ते जे काय अन्न आहे ते ढवळलं गेलं आणि मग लोक जेवली ती मुलं आणि चूळ भरताना ते सगळे दात पडले त्यांचे. तर हे फक्त लक्षात ठेवायचं आहे की कधी पर्यटन म्हणून फिरायला गेल्यानंतर अन्न शिजवत असताना या वनस्पतीचा म्हणजे दातपाडी ही फांदी अजिबात वापरायची नाही. हिरड्यांना सूज येते आणि दात अक्षरशः निखळून पडतात.